नमस्कार. सध्या जपानमध्ये एक महामारी आलेली आहे आणि त्यामुळे जग चिंतेत आलेलं आहे. भारताला त्याचा काही धोका आहे का? भारतामध्ये काही वेगळी परिस्थिती उद्भवू शकते का? याबाबतची पटकन उत्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जपानमध्ये सध्या कोरोना महामारीप्रमाणेच परिस्थिती उद्भवलेली आहे. जवळजवळ 135 शाळा, किंडरगार्टन आणि तिथले डे केअर सेंटर काही काळासाठी बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. जवळजवळ आपण पाहिलं तर 4000हून अधिक रुग्ण तिथे तापाची आढळलेली आहेत. सर्व रुग्णालये ही भरगच्च भरलेली आहेत आणि तिथे अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे की तिथे फ्लू आलेला आहे. भारतीयांना आता सतर्क राहण्याची गरज आहे का, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर तेही आपण पटकन पाहूया. स्थानिक माध्यमांच्या अहवालानुसार जपानमध्ये कोरोना नाही, पण इन्फ्लुएन्झा फ्लूची साथ पसरली आहे आणि फ्लू तिथे जपानमध्ये दरवर्षी येतो. नवीन म्युटंट तिथे सध्या तिथला एक विषाणू तिथे आढळलेला आहे, त्यामुळे जरा टेन्शन वाढलं आहे. हा फ्लू सहसा हळूहळू पसरतो, पण यावर्षी हे सामान्य वेळेपेक्षा 5 आठवडे आधीच आला आहे, त्यामुळे थोडं पॅनिक क्रिएट झालं आहे. सध्या भारतीय नागरिकांनी या संसर्गाबद्दल घाबरण्याची काही आवश्यकता नाही आहे. तथापि आपल्या इथे आता हिवाळा सुरू होणार आहे, त्या बदलामुळे फ्लू वाढू शकतो. मात्र ही परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या जपानच्या महामारीमुळे जगात टेन्शन वाढलं असलं तरी भारतीयांना त्याचा काही धोका नाही आहे. सध्या तुम्ही निश्चिंत राहू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली याबाबत कमेंट करून नक्की सांगा. असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करा.